सप्टेंबर महिन्यात दहीहंडी व गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला असून पर्यावरणपूरक सण साजरा करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी ठाणे महापालिका पोलीस विभाग यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्व दहीहंडी व सार्वजनिक गणेश मंडळाने करावे असं आवाहन करत असतानाच गणेश उत्सवापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, विसर्जन घाटांवर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज झालेल्या बैठकीत संबंधित विभागांना दिल्या आहेत. ठाणे महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, जितेंद्र निकम, प्रदूषण नियंत्रण अधिकारी विद्या सावंत तसेच महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व सर्व विभागाचे पोलीस उपायुक्त, पोलीस सहाय्यक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच MSEDLचे अधिकारी, टोरंट पॉवरचे अधिकारी, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे आखून दिले. त्या अनुषंगाने मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण केलं जाईल असं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलंय. तसेच मंडळाला भेडसावणाऱ्या सर्व इतर समस्यांबाबत संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन दिल्यास त्यावर तातडीनं कार्यवाही केली जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तर मंडप उभारणीसाठी ऑनलाईन परवानगी घेताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. सार्वजनिक मंडळांप्रमाणेच गृहनिर्माण संस्थांमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठीही ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना महापौरांनी दिल्या. तर मला वाटतं प्रशासनाला प्रत्येक मंडळाने द्यावे, तिथल्या सहाय्यक आयुक्तांना सांगून आम्ही तुम्हाला ही सगळी सुरक्षा व्यवस्थित देण्याची नक्कीच नक्कीच करण्यात येईल ही खात्री आम्ही तुम्हाला देतो. दरवर्षी ज्या पद्धतीने ज्या समस्या उद्भवतात त्या उद्भवणार नाही याची खात्री प्रशासन आणि मी महापौर म्हणून तुम्हाला देते. आम्ही विसर्जित करतो त्या ज्या 6 उपाध्याय मूर्त्या आहेत या नैसर्गिक प्रवाहामध्ये आपल्याला विसर्जित करता येत नाही अशा सूचना आहेत. त्यामुळे त्या आम्ही कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करतो आणि त्यामुळे एकत्रित जाऊन त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचे आम्ही विसर्जन करतो. जसं ते आपण म्हटलं की ते एक मैदानामध्ये किंवा अजून काही चांगली पद्धत असेल तर त्या पद्धतीने पण करायला आहे मोठ्या प्रमाणात. सो मूर्तीकरांची एक विशेष वेळ नंतर बोलावणार हे जर तुम्हाला स्टँडिंग असेल हे स्टँडिंग तुम्हाला प्रत्येक जो मूर्तीकार आहे जिथून मूर्ती विकत घेतल्या जातात इथे लांब अंतराळी आहे तशा सूचना तुम्हाला सहाय्यक आयुक्तांकडून पुढच्या आठवड्यामध्ये भेटतील. त्याची बैठक आमची झाली की ते तुमच्याकडे कम्युनिकेशन येईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळ फक्त स्टँडिंग लावायचे आणि जे मूर्ती विकत घ्यायला येणार तुमच्याकडे ते त्यांच्या मूर्तीवरती ऍप करतील आणि मग जो तुमचा प्रश्न होता की याचं काय केलं जातं ते शास्त्रोक्त पद्धतीनेच त्याचं सगळं जे आहे तो पुनर्वापर करण्यायोग्य पुन्हा कसं बनवता त्याचं रिसायकलिंगची प्रोसेस आहे ती केली जाते. आणि यावेळी हाय खुशी. हाय निकिता, तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूं। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है. ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है. सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग. हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स. और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की. वाओ, साउंड्स लाइक अ प्लान. हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है. एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute.